एका रानात वडाचं मोठं झाड होतं. झाडाला एक ढोली होती. त्यामध्ये सशाची स्वारी राहत होती. त्याच्याबरोबर सशिणबाई आणि त्याचं ससुल्ल बाळ सोबत राहायचे. एकदा ससा आणि सशिणबाई फिरायला दूर रानात गेली. ससुल्ल बाळ एकटंच ढोलीत झोपून राहिलं. एकाएकी वारा सुटला. वडाची पानं लागली गळायला. एक पान पटकन पडलं. ससुल्ल्याच्या अंगावर आदळलं. ससुल्ला दचकून उठला. कावरा बावरा झाला. आधीच बाळ भित्र भारी. कुठे खुट्ट झालं भिवून जाई, कुठे सट्ट झालं भिवून जाई, झाडाची पानं सळसळली भिवून जाई, असं हे बाळ भित्र भागूबाई. आता तर काय, वडाचं पान मोठाललं, अंगावर फटकन आदळलेलं. बाळाला वाटलं आभाळच फाटलंय, त्याचा तुकडा कोसळलाय. झालं. ससुल्ल्या बाळाची स्वारी टुणकन ढोली बाहेर उडाली. घाबरगुंडी उडालेलं ससुल्ल बाळ पळत सुटलं. वाट फुटेल तिकडे जीव घेऊन धावत राहिलं. ससुल्याला वाटेत हरिण भेटलं. विचारू लागलं, अरे धावायला काय झालं? ससुल्ला बोलला, अहो आभाळ तुटलाय म्हणून मी धावतोय. माझ्या अंगावर आभाळाचा तुकडा पडला एक. हरणाला खरंच वाटलं. ससुल्याबरोबर तेही धावत सुटलं. त्या दोघांना वाटेत भेटला एक लांडगा. त्यानं विचारलं हरणाला, झालं काय धावायला? हरण बोललं, अहो आभाळ कोसळतंय म्हणून आम्ही धावत सुटलोय. या ससुल्यावर पडला आभाळाचा तुकडा येवला. लांडगोबाचा समज झाला. खराच तसा प्रकार घडला. तोही त्यांच्यात सामील झाला. मारे सुसाट धावत सुटला. आता ते तिघही मिळून धावत सुटले जीव तोडून. पुढे भेटली सिंहाची स्वारी. विचारू लागली नवल करीत, अरे पळताय का असे, सांगा तरी. लांडगा बोलला, अहो भगदाड पडलंय आभाळाला, त्याचा तुकडा खाली पडला. या ससुल्यानं प्रत्यक्ष पाहिला. आभाळ कोसळू लागलाय म्हणून आम्ही पळून जातोय. सिंहालाही खरंच वाटलं. तोही त्यांच्यात मिसळला. त्यांच्याबरोबर धावत सुटला. आता चौघेही जण मिळून पळत सुटले जीव तोडून. वाटेत एका झाडावर घुबड होतं बसलेलं. चौघे धावत सुटलेले. घुबडाला नवल वाटलं. त्यानं विचारलं, काय मंडळी, पळताय काय अशी सगळी? सिंहानं सांगितलं, अहो आभाळ कोसळतोय म्हणून आम्ही पळून जातोय. आभाळाचा तुकडा पडला या ससुल्यानं स्वतः पाहिला. घुबड होतं शहाणं. त्याला अजब वाटलं. त्यानं शंका काढली, आभाळाची कवची कुणी कुणी पाहिली? सिंहाची स्वारी बोलली, तशी मी डोळ्यांनी नाही पाहिली. लांडगा बोलला, मीही नाही प्रत्यक्ष पाहिलं. हरिण बोललं, नाही मी सुद्धा नाही पाहिलं. पण हा ससुल्ला म्हणाला, हो आपण पाहिलं बुवा, आपण पाहिलं. हा घाबरून पळत सुटला. मीही सोबत धाव घेतली. लांडगोबा बोलले, ही दोघे पळत सुटली म्हणून मीही धाव घेतली. सिंहाची स्वारी बोलली, ही तिघं पळत सुटली म्हणून मीही धाव घेतली. घुबड बोललं, म्हणजे तुम्ही तिघांनी खात्री करून घेतली नाहीच. चला आपण जाऊया आणि खात्री करून घेऊया. घुबडा सकट सारी जण निघाली. वडाच्या झाडाखाली दाखल झाले. घुबड बोललं ससुल्याला, दाखव तुकडा कुठला पडला. ससुल्यानं हळूच ढोलीतलं वडाचं पान दाखवलं. घुबड खो 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 करून हसू लागलं. मग ते बाकीच्यांना बोललं, अरे अरे ससुल्या पोरगा येवलासा, त्याला अजून समज कसला. वडाचं पान पडलं तेच त्याला अजब वाटलं. त्याच्या सांगण्यावर असा तुम्ही विश्वास ठेवलातच कसा? सारा वेड्यांचा बाजार.
उगाच झालात बेजार. चौघेही बेटे खजील झाले पुरते.